चला तर मंडळी, आज आपण हे आमच्या बगीच्यामध्ये आलेलो आहे. तर इथे पाथरीची भाजी आहे. तर ती पाथरीची भाजी त्याची आपण भाजी बनवणार आहे. तर ती पाथरीची भाजी कशी असते मी तुम्हाला दाखवते. तर ही बघा, ही आमच्या बगीच्यामध्ये उगलेली पाथरीची भाजी. बघा अशी असते पाथरीची भाजी. अशी असते. असे पानं असतात तिचेवाले, असे लांब लांब पानं असतात आणि असे पिवळे फुलं येतात तिला. हे बघा, हे बघा, हे बघा. तर त्याची भाजी पण छान लागते पाथरीची आणि खूप पौष्टिक असते आणि औषधी युक्त असते ही भाजी शरीराला. आयुर्वेदिक हे वनस्पती भाजी आपण अशी काढून घेणार आहे. अशी भरपूर अशी भाजी मिळाली आपल्याला, कारण आपण अशी चांगली चांगली भाजी ते काढून घेणार आहे. त्याची भाजी बनवू आपण. चला तर मग मंडळी, असे चांगले खराब पत्ते काढून बाजून टाकून द्यायचे. फक्त चांगले चांगले घ्यायचे पत्ते. चांगले चांगले पत्ते, फ्रेश पत्ते, खराब पत्ते टाकून द्यायचे बाजूला. चांगले चांगले घ्यायचे. ही भाजी ना औषधीयुक्त आहे, आयुर्वेदिक वनस्पती. हिच्याने काही साईड इफेक्ट होत नाही, काही होत नाही शरीराला. खूप गुणकारी भाजी. तर बघा, ही भाजी मस्त अशी चांगले चांगले पानं घेऊन मी साफ करून घेतली आहे. तर ही भाजी, तरी रानभाजी कोणत्या कोणत्या आजारावर आहे ते मी आता तुम्हाला थोडक्यात सांगते. तर ही रानभाजी किडनी स्टोनवर पण उपयोगात पडते, कारण किडनी स्टोन ही भाजी खाल्ल्याने ते विरघळून जातात आणि कॅल्शियम युक्त आहे. आणि पित्ताशयावर पण, पित्तांचे जे विकार असतात त्याच्यावर पण ही गुणकारी आहे. आणि त्वचा विकारावर सुद्धा ही भाजी अत्यंत गुणकारी आहे. तर आता आम्ही संध्याकाळी ही भाजी बनवून बघणार आहे आणि ती खायला कशी लागते ती आम्ही पण आता पहिल्यांदाच बनवतोय. कारण माझी आई, माझी आजी ही भाजी बनवत होते आणि जुने लोक ही भाजी अत्यंत आवडीने खात होते. तर तशी ती आता आपण पण बनवून बघू. आणि रानभाजी औषधीयुक्त भाजी आहे, म्हणून मंडळी तुम्ही पण बनवून बघा. चला तर मग. बघा, ही माझी पाणी आलेलं आहे आमच्याकडे. आता मस्त धुवून घेते त्याला चांगली चक पाण्याने. माती असते
माती भीती काही किडे कितकून निघून जातात, चांगली धुतली जा. बघा मस्त स्वच्छ धुवून झाली आहे आता भाजी. मस्त 4-5 पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घ्यायची. अशा रानभाज्या ही शरीराला खूप पौष्टिक असते. त्या अशा रानभाज्या खायच्या. भाजी अशी बारीक चिरून घ्यायची, पातळीची भाजी. धुताना आहे ना थोडंसं मीठ टाकायचं, मिठाच्या पाण्यामध्ये धुवायची ती. असे 2 कांदे घेतले मी, हे चिरून घेणार आहे मी बारीक. उलट अशा रानभाज्या खायच्या, कारण की शरीराला खूप पौष्टिक असतात या रानभाज्या आणि औषधीयुक्त पण असतात. त्या रानभाज्या खाल्ल्याने बरेच असे आजार चांगले होतात. निसर्गामध्ये अशा भरपूर अशा रानभाज्या आहे, पण त्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. हे बघा कांदा चिरून घेतला आहे, चटणी आहे, हळद, लसूण आणि जिरं. 2 हिरव्या मिरच्या पण टाकणार आहे मी त्याच्यामध्ये, कारण हिरवी मिरचीची पण टेस्ट येईल त्याच्यामध्ये. तेल टाकून घेणार आहे कढईमध्ये. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे ना, त्यांनी ही भाजी आवर्जून खा, कारण की याच्याने ना ते स्टोन विरघळून जातात पातळीच्या भाजीने. तर बघा आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण लसूण टाकून घेणार आहे. लसूण चांगला परतवून द्यायचा तेलामध्ये. जिरं टाकून घ्यायचं, कांदा टाकून घ्यायचा, कांदा चांगला गुलाबी रंगावर होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा जर असा थोडा कच्चा राहिला ना, मग तो कांदा कच्चट लागतो. थोडी कोथिंबीर पण चिरून टाकणार आहे त्याच्यामध्ये. एक टमाटा चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर पण टाकणार आहे मी थोडीशी. आता कांदा आपला बऱ्यापैकी झाला आहे, तर त्याच्यामध्ये हिरवी मिरच्या टाकणार आहे आणि टमाटा टाकून घेणार आहे. खूपच छान लागते ही भाजी. तुम्ही पण बनवून बघा नक्की, तुम्हाला पण नक्की आवडेल. तर भाजी कशी लागली ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा मग तुम्ही.
लाल तिखट आणि हळद टाकून देणार आहे आपण आता. भाजी टाकून घ्यायची, पातळीची भाजी. कोथिंबीर टाकून घ्यायची. कारण या पालेभाज्यांना आहे ना, त्यांचं अंगचं पाणी असतं, त्यांच्यामध्ये पाणी टाकायचं नसतं. पालेभाजीला त्याचं पाणी सुटतं, त्याच्यातच त्यांना होऊ द्यायची. आणि आता महत्त्वाची वस्तू म्हणजे त्याच्यामध्ये मीठ, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. पाच मिनिटासाठी असं झाकण ठेवून घ्यायचं, कारण या पालेभाज्या लगेच होतात, वेळ नाही लागत. मित्रांनो, चला मित्रांनो, जेवण करूत आता. आणि कमेंट्स मध्ये आम्हाला सांगा कशी झाली ते. पुन्हा भेटू. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.